मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आजचा स्वामी संदेश आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. रात्री झोपताना डोळे बंद करून हा स्वामी संदेश ऐका. पुढची 10 मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. तुमची कितीही मोठी इच्छा असू दे, ती 100% पूर्ण स्वामी करणारच, हे मी खात्रीने सांगते. मित्रांनो, स्वामी असे म्हणतात की बाळा, मी इतर लोकांसारखा फसवणारा देव नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी तुला निराश करणार नाही आणि तुला एकटे सोडणार नाही. जरी तुला हा ऑनलाईन आलेला संदेश वाटत असला तरी पुढच्या 24 तासात याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. बाळा, तुला त्रास होत आहे, एकटेपणा आणि भीती वाटते आहे, पण बाळा भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. माझी शांती तुझ्याबरोबर असेल. माझे वैभव, सुख, शांती आज रात्री तुझ्या जीवनात दिसेल. माझ्या लाडक्या बाळा, मी तुझी स्वामी आई आहे. मला तुझं सगळं दुःख माहिती आहे आणि ते आता संपणार आहे. बाळा, आज रात्री तुझी कितीही मोठी इच्छा असेल ती पूर्ण होणारच. तुझे टेन्शन कमी होईल, तुझे मन हलके होईल आणि हा स्वामी संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन आनंदाने भरून जाईल. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. बाळा, तुझे पुढची 10 मिनिटे तू स्वामींना दे, मला दे. तुझी कितीही मोठी इच्छा असू दे, ती पूर्ण होणारच आणि तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. ते पाहून तुमचे जीवन आश्चर्यचकित होईल, आनंदाने भरून जाईल. ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसेल ते तुम्हाला मिळेल. तुमचा यावर विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ असे कमेंट्समध्ये नक्की लिहा. तुम्ही भाग्यवंत ठराल. तुमची खरीखुरी श्रद्धा जर देवावर असेल ना, तर पाषाणालाही दैवत्व निर्माण होते. खूप अडचणी आहेत जीवनात, पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला स्वामीमुळेच येते. बाळा, चांगले काम करत असताना जर कोणी तुझ्यावर शंका घेत असेल तर त्यांना ती शंका घेऊ दे, कारण शंका ही नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते, कोळशाच्या काजळीवर नाही. कारण बाळा, नेहमी म्हटलं जातं आपल्याजवळ किती आहे याला महत्त्व नसतं, पण वेळेला कोण कामी येतं याला फार महत्त्व असतं. आणि जेव्हा वेळ येते ना, त्यावेळी तुम्ही फक्त निमित्त मात्र असता. तेव्हा तुमच्या मागे फक्त परमेश्वर उभा असतो, हे विसरू नका. म्हणून जेव्हा जेव्हा परमेश्वराचा आदेश असेल त्यावेळी निस्वार्थ निरपेक्षितपणे स्वामी सेवेत स्वतःला झोकून द्या. कुणी करत नाही मग आपण का, ही शंका मनात आणू नका. मग ते देवाचं काहीच करत नाहीत, मग देवाला मानतसुद्धा नाहीत, पण तरीही पण ते इतके श्रीमंत आहेत. मग बाळांनो, तो श्रीमंत जरी असला ना, तो मनाने समाधानी कधीच नसो, हे लक्षात ठेवा. कारण प्रत्येकाचाच प्रारब्ध वेगवेगळा असतो. सध्या कलियुग आहे बाळा, कलीचा त्रास प्रत्येकालाच होत असतो. म्हणून प्रत्येकाने आपल्याला मुखात परमेश्वराचे नाव घ्यावे. आपल्या मनाला किती शांतता मिळते, त्यामुळे योग्य निर्णय घेण्यास आपण सज्ज होतो. आणि बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात कितीही श्रीमंती येऊ दे, कितीही मोठे हो, पण स्वतःचा स्वभाव स्वार्थी आणि स्वतःचा मोठेपणा मिरवू नकोस. दुसऱ्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नकोस. या 2 गोष्टी सोडल्या की आनंद घेताही येतो आणि देताही येतो. अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात, हे लक्षात ठेव. बाळा, ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही, हे लक्षात ठेव. आणि बाळा, जरी अपयश आले तरी खचून जाऊ नकोस. जीवनात सगळ्यांनाच अपयश हे येतेच, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. इतक्यात खचून जाऊ नकोस. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचं असते, कारण उजाडलेली सकाळ ही आपल्याला यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते, हे विसरू नकोस. याने मला फसवले, ह्याने माझा विश्वासघात केला, ही मला खोटी बोलली, हिच्यावर माझा खूप विश्वास होता, हिने माझा विश्वासघात केला. आता मी काय करू? माझ्या जीवनाला अर्थच उरला नाही. आता माझं सगळं संपलं. असे बरेच प्रश्न कित्येकांच्या मनात येतात. पण बाळांनो, कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं. शरीर जिनके सुंदर है दुनिया उन्हें पसंद करती है, और आत्मा जिनकी सुंदर है ना, भगवान उन्हें पसंद करते है. आणि एक लक्षात ठेव, मोठं व्हायचं आहे ना आणि यशस्वी व्हायचं तर अपमान पचवायला शिक. आता मोठं व्हाल, उद्या तुम्ही मोठे व्हाल तेव्हा हाच
हीच अपमान करणारी, विश्वासघात करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. बाळा, जीवनात आलेले अनुभव खऱ्या अर्थाने आपल्याला जगायला शिकवतात. त्यामुळेच म्हणतात ना, अनुभवातून माणूस बरंच काही शिकतो. आणि बाळा, आपलेपणा, आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे. कुणालाही देण्यासाठी यापेक्षा चांगली भेटवस्तू नाही. आयुष्य जगताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा साथ व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत राहावे. आयुष्यात तुमच्या 90% समस्याचं कारण तुमचे स्वतःचे विचार असतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. बाळा, श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती ना, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितले. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हा ज्ञानाचा विकास होतो. या कलियुगात माणूस आनंदाने जगणे हरवत चालला आहे. कारण मोरपंखात रंगांची गुंतागुंत असूनही त्याच्यासारखं अप्रतिम सौंदर्य त्याच्याकडेच असतं. आयुष्याचंही असंच आहे. सुख, दुःख, प्रेम, ममता, द्वेष आणि आपुलकी अनेक धाग्यांची गुंतागुंत असू नाही. सुंदरच असते. फक्त आपल्या जीवनात वेगवेगळे रंग भरून मनसोक्त आनंदाने जगण्याची कला अवगत झाली पाहिजे. आणि आपल्या सुखाची व्याख्या स्वतः ठरवता येते. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही. आणि मित्रांनो, ज्यांच्या हृदयात नेहमी श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा झरा, तोच पुण्यवंत खरा. स्वामींवर विश्वास ठेवा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कारण स्वामींचं अस्तित्व आहे. तुमची कोणतीही इच्छा असू दे, स्वामी पूर्ण करतातच. फक्त भक्ती अंतःकरणाने करा. स्वामींचे नामस्मरण करा. स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या स्वामींवरच्या भक्तीत खरे उतराल, तेव्हापासून तुमचे नशीब चमकणार. स्वामी तुम्हाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतील, हे लक्षात ठेवा. हे मी खात्रीने सांगते. स्वामी कसे आपल्या भक्ताची परीक्षा घेतात हे मी तुम्हाला सांगते. कारण स्वामी नारायण शास्त्री हे सुरुवातीला स्वामींचा द्वेष करत असत. पूर्वी त्याच एका सुडापोटी ते अक्कलकोटला येऊन काही भक्तांचे कान भरत. स्वामींचे पितळ उघडे पडल्याशिवाय अक्कलकोट सोडणार नाही, असा त्या नारायण शास्त्रींनी निर्धार केला होता. यासाठी शिष्यांचे कान भरून स्वामी फक्त चोळोपाला जवळ करतात, तुम्हाला नाही, असा गैरसमज पसरवतात. यामुळे एक भक्त असे का म्हणून जाब विचारायला स्वामींच्या समोर येतो. पण स्वामींच्याकडे पाहून त्याचे धाडस होत नाही. पण त्याच्या मनात काय ते स्वामी ओळखतात आणि सगळ्या शिष्यांना म्हणतात की चला माझ्यासोबत. स्वामी भराभरा चालत असतात आणि एका वनात जातात. शिष्य बरोबर असतात. काटेरी वाट सुरू होते. काट्यातून स्वामी भरभर चालत असतात. पण त्यांचे शिष्य हे काटे पाहून जागीच उभे राहतात. स्वामींच्या बरोबर असतो तो फक्त चोळोप्पा. तो काट्यातून चालत आहे याचे भान त्याला नव्हते. स्वामींच्या पावलावर पाऊल ठेवत तो चालत असतो. पुढे गेला की स्वामी थांबतात आणि चोळोप्पाकडे पाहतात. त्यांच्या नजरेत चोळोप्पाविषयी खूप वात्सल्य असते, प्रेम असते. ते चोळोप्पाला मिठी मारतात, जशी आई आपल्या बाळाला मारते तशी. मग बाकीच्या शिष्यांजवळ स्वामी त्याच काटेरी वाटेतून येतात. चोळोप्पासुद्धा येतो. स्वामी शिष्यांना म्हणतात की नारायण म्हणाला की चोळोप्पाच का? उत्तर मिळाले ना. आम्ही काट्यातून जात असताना तोही आमच्या बरोबर आला. काटे रुततील म्हणून उभे राहिलात, तर हाच फरक आहे. चोळोप्पांना स्वामी विचारतात की काटे रुतले का रे तुला? चोळोप्पा म्हणतो, नाही, मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून येत होतो. मी फुलावरून चालत आहे आता असे मला वाटत होते. माझ्या गुरुची वाट काटेरी असूच शकणार नाही, हा माझा विश्वास आहे. हा असा विश्वास गुरुवर ठेवता यायला हवा. मित्रांनो, एवढ्या पराकुटीची निष्ठा हवी. चोळोप्पा तर काटेरी वाटेतून चालला, पण आपण साधे नामाची वाटही नीट चालू शकत नाही. गुरूंच्या जवळ असताना कोणतीही भीती, शंका, प्रश्न नसावेत. त्यांच्यावर भार सोपून त्यांची शिकवणीप्रमाणे जीवन जगावे. पराकुटीची भक्ती, निष्ठा आणि विश्वास असावा. हेच गुरुभक्तीची गुरुकिल्ली आहे, हे लक्षात ठेवा. स्वामी कार्य करताना तुम्हाला कोणी वाईट म्हणो, कोणी तुम्हाला अडथळे निर्माण करो, तरीही आपले स्वामी कार्य कधीच सोडायचे नाही. ज्या कार्याने मित्रांनो दुसऱ्यांचे चांगले होते ते कार्य कधीच सोडू नये. आणि जेव्हा आपण दुसऱ्याचे चांगले करतो तेव्हा आपले चांगले करण्यासाठी स्वामी समर्थ असतात. त्याकरिता स्वामी म्हणतात, 100 निंदकांच्या बरोबर राहण्यापेक्षा 10 सज्जनांच्या बरोबर राहणं कधीही चांगलं. कारण सोनाराचा कचरा हा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नक्की
विसरू नका. तर तुम्ही श्री स्वामी समर्थ असेल ना, भाग्यवंत ठरा. श्री स्वामी समर्थ.